गुड मॉर्निंग गाईज. तर अशा रीतीने आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळी जरा हिची तुम्ही गडबड बघू शकतास. तर गडबड ह्यासाठी आहे कारण ही चालली आहे घरी. का घरी जाते आहेस ग ते सांग जरा यांना. फॅमिली फंक्शन त्यासाठी चालले मी घरी. सकाळी 6:30 वाजता उठून डायरेक्ट तयार झाली. आता ही थंडीतून जाणार आहे त्यामुळे अशी पॅकिंग करून जाते. पोचलात की कळवा. लोकेशन शेअर कर आणि जा. आणि ते हळू जा. ते तोरणापर्यंत रस्ते फोडल्या नाही. दर येतं ना बाहेर सोडून. ह्यांची आहे आज अॅनिव्हर्सरी. चल बंद कर. सारखं गरम होत असतं. बाहेर थंडी असते तरी हिला गरम होतं नुसतं. आता सकाळी होता गरम पटापट आंघोळ आणि ह्यांना नुसतं थंडी लागत असते. कुठे चालला तुम्ही बॅग वगैरे घेऊन? एक दिवसासाठी चालली आहे फक्त. ही एक दिवसासाठी. उद्या सकाळी जायचं आणि घेऊन काय ते माझा टिफिन तुम्ही बनवा. पनीर टिक्का मसाला. आम्ही लेट येणार रात्री 12 वगैरे वाजते. 12 का 1 पण आला तुम्ही मग उठून जाणार. 10 वाजता ये झालं तरी पण ये. हे संत बाबा. चला चला. हॅपी ॲनिव्हर्सरी. चल बस रश्मी. हो चल बाय. काय मिळालं आहे ना मोबाईल. जाता एकटी आणि गडबड किती आहे ती बघ. गडबड किती होती बघा. सकाळी जाते त्यामुळे गडबड आहे. दे हेल्मेट. चला बाय. आमची गाणी कंपल्सरी. लागलीच नाही तुमची. चौकात जा. सायकल चालवताना येणारी मुलगी गाडी चालवता शिकला पण चालवता तसं पण एकटा जाता म्हणून जरा भीती वाटते. झाप पण वळवता. चला मॅडम कामं भरपूर आहेत. तिकडे सायकल पण चालू येत नव्हती आणि अजून पण तिकडे सायकल येतच नाही. डायरेक्ट स्कूटी शिकली आहे. हा असा बाहेरचा व्ह्यू बघून आम्ही चाललो आता काम करायला. तर ऑफिसमध्ये इलाव काम तर काय चालूच आहे आणि त्यात निशा आता घेऊन येला शिरवाळे. तर आता मी खात होते. तर गाईज मी आता आलेले सावंतवाडीला कारण माझ्या भाच्याचा होता पहिला बड्डे. त्याचं होतं सेलिब्रेशन म्हणून मी आलेले फॅमिलीसोबत इकडे. तिकडे खूप सारे लहान मुलांसाठी फनी गेम्स अरेंज केलेले होते. सगळे खूप एन्जॉय करत होती. खूप गर्दी झालेली ते बघायला. काय लहानांसाठी जसे गेम अरेंज केले होते तसेच मोठ्या माणसांसाठी बरेच गेम्स अरेंज केले होते. आणि आता केक कटिंगसाठी जात होते पण एवढी गर्दी होती त्यामुळे मला नीट व्हिडिओ घेता येत नव्हता. लांबूनच घेतला आहे मी व्हिडिओ. त्यात सरळ दिसतच नव्हते. ओके सगळे रेडी आहात? मग काय जेवलो. जेवणात दोन्ही होतं व्हेज नॉन व्हेज पण मी घेतलं व्हेज. जेवलो आणि आम्ही निघालो घरी यायला. ऑफिसमधनं इलावाने झोपून दिला. आता मग का जागेल्यावर आठवला ब्लॉगचं एंडच नाही करू. रोशनीचा पण डोका दुखत होता. माझा पण डोका दुखत होता. इलाव लगेच आणि त्यानं नाही काय खाल्लं. मी आपली चहा केली आणि झोपून दिला. जाम पण तिकडे गेला. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जान रोशनीकडनं पण गुड नाईट.